क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला म्हणजे प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच बलभीम लवेल संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं आहे। सलामीची जोडी देखील मैदानामध्ये गेली आहे। बलभीम लवेल संघाच्या माध्यमातून विशाल आणि मॅगी महिला तर या संघाचा संघनायक देखील आहे। तुषार आणि मॅगी अशी सलामीची जोडी मैदानामध्ये आहे। पंचांचा विचार केला तर अद्यापर्यंत लवेल संघाला आपल्या गुणसंख्येचा श्रीगणेश करता नाही आला, मात्र निराश मुद्रेद मॅगी चंबूच्या अस्त्राला परततोय। मॅगीची जागा घेण्यासाठी यश मैदानामध्ये जातोय। मागील सामन्यामध्ये देखील या यशने एक दर्जेदार फलंदाजी केली आणि त्या सामन्यामध्ये विजयामध्ये सर्वात मोलाचे असणारा फलंदाज आपण मैदानामध्ये जाताना पाहतोय। यशला मॅगीने मात्र या सामन्यामध्ये जरूर निराश केलंय, मात्र यशला या सामन्यामध्ये खरोखरच एक दर्जेदार खेळ करावा लागणार आहे। या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत सेमीफायनल मध्ये दाखल झालेल्या संघाचा विचार केला तर यजमान संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय। जे तिरुपती सावर्डे संघ देखील या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे। या सामन्यामध्ये नक्की जिंकणारा संघ आजच्या दिवसातील दुसऱ्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये दाखल होणारा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। कुठला संघ जाणार आहे खरोखरच एक पाहण्याजोगं ठरणार आहे। एक दर्जेदार गोलंदाजी चालली आहे अमितच्या माध्यमातून। याच अमितने पहिला चेंडू जरूर निर्धाव स्वरूपाचा टाकला, मात्र पुढच्या चेंडूवर मॅगीचा का मोठा बोहरा देखील टिपलाय। मात्र मैदानामध्ये जाणारा फलंदाज जर पाहिला तर यश मैदानामध्ये जातोय। यशला मात्र आपल्या नावाप्रमाणेच एक दर्जेदार यशस्वीरित्या फलंदाजी करावी लागणार आहे। एक गुणवान फलंदाज आहे बलभीम लवेल संघाचा। पुन्हा एकदा अमित मोबाईल एंड करून 10 ते 12 पावलांचा रन घेऊन राईट डाबा राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। यावेळी देखील दर्जेदार चेंडू हवेत आहे। क्वचित चित्रामध्ये चेंडू जाधव या चेंडूवर जर पाहिले तर धावसंख्येचा श्रीगणेश होतोय। धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक पहिला मार्गस्थ असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एक धाव धावफलकावरती लागते। एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय अमितच्या माध्यमातून। त्यापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च करत प्रतिस्पर्धी संघाच्या सलामीच्या फलंदाजाला देखील तंबूच्या आसऱ्याला परतवण्यात यश मिळाले या अमितला। त्यानंतर स्ट्रायकिंगला पाहिलं ना तर सलामीचा फलंदाज तुषारला पण पाहतोय। पुरुष अमित यावेळी देखील दर्जेदार चेंडू आहे। या चेंडूवर जर पाहिलं तर एक चिकी सिंगल घेण्यामध्ये यश मिळते। एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय तुषारच्या माध्यमातून। एक रक्षात्मक फटका या चेंडूवर जर पाहिलं तर एक धाव निश्चित स्वरूपात मिळते। धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावफलकावरती लागतात। षटक क्रमांक जर पाहिले तर मैदानामध्ये अमितचं पहिलं षटक मार्गस्थ आहे। दर्जेदार फलंदाजी चालली आहे। पुन्हा एकदा कृषी क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। या चेंडूवर देखील एक धाव मिळाला। खरोखरच एक 2 धावा येतात। 2 धावाच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 4 धावा धावफलकावरती लागतात। खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय अबलोली संघाच्या माध्यमातून। अमितचं कौतुक करावं तितकं तेवढं या सामन्यामध्ये या गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर एक दर्जेदार गोलंदाजी केली आहे। या चेंडूवर देखील एक धाव मिळते। 5 षटक संपल्याचे खून करतात पहिल्या अजून एक चेंडू शिल्लक 5 षटक संपल्याचे खून करतात। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती लागतात व सलामीचा फलंदाज मॅगी देखील निराश मुद्रेत तंबूच्या आसऱ्याला परतलाय। 1-5 षटक क्रमांक जर पाहिले तर पहिलं देखील संपलाय। गोलंदाजी मार्क जर पाहिले तर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन अमान गोलंदाजी मार्क वर सज्ज आहे। चॅलेंज षटक आपण दुसरं षटक आपण मैदानामध्ये पाहतोय। चेंडू अमित दर्जेदार फटका आहे तुषारच्या बॅटमधून। एक दर्जेदार फटका आपण पाहतोय। या चेंडूवर जर पाहिले तर निश्चित स्वरूपात एक धाव मिळते। एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 6 धावा धावफलकावरती लागतात। एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय तितकंच एक दर्जेदार गोलंदाजी आक्रमण अबलोली संघाच्या माध्यमातून। यावेळी देखील दर्जेदार चेंडू आहे। या चेंडूवर जर पाहिलं तर घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय। दर्जेदार गोलंदाजी चालली मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून एक चूक पाहतोय।
एका धावेच्या पद्धतीने धावसंख्येचा आलेख उंचावतोय. धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 7 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाजी मार्कवर अमान एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सादर करीत असताना आपले संघाकरिता यावेळी देखील दर्जेदार फटका आहे. चेंडू जातोय थर्ड बॅच क्षेत्रामध्ये. या चेंडूवर देखील निश्चित स्वरूपात एक धाव येते. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजीचं कौतुक करावं तितकं थोडा. एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय अमानच्या माध्यमातून. या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. मागील षटकामध्ये देखील अमितने एक दर्जेदार गोलंदाजी केली. त्या षटकामध्ये 5 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये अद्यापर्यंत 3 धावा येत आहेत. गोलंदाजी मार्कवर अमान कौतुक करावं तितकं थोडा आहे. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक आपण अमानच्या माध्यमातून पाहतोय मित्रांनो. पुन्हा एकदा अहमद राईट राऊंड विकेटचा मार असणार स्ट्रायकिंग एंडच्या. जर पाहिलं तर आउटसाइड लेग स्टंप टाकलेला चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या पद्धतीने धावसंख्येचा आलेख देखील उंचावला. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजी चालली आहे. तर मात्र भरकटलेली गोलंदाजी बडावी लागेल. आउटसाइड लेग स्टंप टाकलेला चेंडू मिस्टर एक्स्ट्राच्या पद्धतीने धावसंख्येचा आलेख देखील उंचावलाय. एक दर्जेदार गोलंदाजी चालली आहे. पुन्हा एकदा अहमद यावेळी चेंडू हवेत आहे. दर्जेदार फटका आहे. फॉलोथ्रोमध्ये चेंडू गॅदर केला जातोय. तुषार देखील दिराजपुत्रे तंबूच्या आसनाला परतला मित्रांनो. दुसरा धक्का असेल बलभीम लोटे संघ लवेल संघाला. धावसंख्येचा विचार केला तर 8 या धावसंख्येवरती 9 या धावसंख्येवरती तुषार देखील दिराजपुत्रे तंबूच्या आसनाला परतलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं तितकं थोडा. कारण एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय मित्रांनो मैदानामध्ये. अबलोली संघाच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघ म्हणजेच बलभीम लवेल संघाला अद्यापर्यंत खामोश ठेवण्यामध्ये यश मिळतंय या गोलंदाजाला. त्यानंतर तुषार बाद झाल्यानंतर मैदानामध्ये जाणारा फलंदाज जर पाहिला तर नागेश मैदानामध्ये जातोय. गोलंदाजी मार्कवर अहमद एक दर्जेदार गोलंदाजी प्रात्यक्षिक सादर करत असताना यावेळी देखील दर्जेदार चेंडू आहे. लंघन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर जर पाहिलं तर निश्चित स्वरूपात एक धाव येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्येचा आलेख देखील उंचावला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना 10 धावा धावफलकावरती लागतात. एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय अबलोली संघाच्या माध्यमातून. या स्पर्धेतील पाहिलं तर दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. देखील दर्जेदार चेंडू आहे. दर्जेदार फटका लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू जातो. या चेंडूवर जर पाहिलं तर खरोखरच एक दर्जेदार क्षेत्ररक्षण आहे. नक्कीच आपल्या संघाच्या 3 धावा वाचवल्यात. एका धावेवर संतुष्ट राहावं लागतंय. दर्जेदार गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सादर केले जात आहे अबलोली संघाच्या माध्यमातून. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना खामोश ठेवण्यामध्ये अद्यापर्यंत यश मिळतंय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर यशरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची साथ उद्या धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील सादर केलं जात आहे सुमितच्या माध्यमातून. खरोखर त्या लोटे संघाच्या लवेल संघाच्या फलंदाजांना खामोश ठेवण्यामध्ये अद्यापर्यंत यश. यावेळी देखील चेंडू हवेत आहे. खरोखरच एक दर्जेदार फटका येतोय. लांब लचक षटकार येतोय मित्रांनो. सौरभच्या बॅटमधून येणारा दुसरा षटकार या स्पर्धेमधला मित्रांनो. टाळ्या उद्या सौरभ करिता. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागतात. खरोखरच सौरभ एक दर्जेदार फलंदाजी करत असताना मैदानामध्ये. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय सौरभच्या बॅटमधून. सलग दुसरा लांबलचक षटकार येतोय. मात्र सुमितवर आक्रमण चढवलंय. धावसंख्येचा विचार केला तर 22 षटक क्रमांक पाहिलं तर 4था मार्गस्थ आहे. यावेळी देखील दर्जेदार फटका आहे. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर देखील एकदम निश्चित स्वरूपात मिळते. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजी चालली आहे. तितकाच दर्जेदार फलंदाजी आक्रमण सौरभच्या माध्यमातून. धावसंख्येचा विचार केला तर 4थं षटक मार्गस्थ असताना 23 धावा धावफलकावरती लावले जात आहेत. यावेळी देखील दर्जेदार चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर शरीराचा भेद घेणारा चेंडू लेग बाय स्वरूपात एक धाव मिळते. एका धावच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा. 5 षटक सामन्याचे गुण करतात. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 24 धावा. 6च्या सराने सरीने चाललाय बलबीब लोटे संघ. खरोखर लवेल संघ खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी चालली आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं तितक्या 24 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 24 धावा खर्च केल्या. तरी प्रतिस्पर्धी संघाचे 5 मोठे फलंदाज देखील तंबूच्या आसनाला परतवण्यात यश मिळाले या अबलोली संघाला.
गोलंदाजी मार्कवर जर पाहिले तर मयूर अबलोली सगाकडून सांघिक 5वं षटक घेऊन मयूर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. स्ट्रायकिंगला पाहिलं तर अद्यापर्यंत सौरभ एक दर्शकदार फलंदाजी करत असताना यावेळी देखील दर्शकदार फटका लंब क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर जर पाहिलं तर एक धाव निश्चित स्वरूपात मिळते. एकदा निश्चित स्वरूपात मिळते. खरोखरच एक दर्शकदार रनिंग पाहतोय मैदानामध्ये. 2 धावा घेण्यात यश मिळतंय. 2 धावाच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा सौरभसाठी टाळ्या देखील वाजल्या. डगआउट देखील खुश आहे कारण सौरभ मैदानामध्ये उभा राहिला तर खरोखरच एक चांगला स्कोर चांगल्या धावांचा डोंगर उभारू शकतो हा बलबीर लवेल सगळं. यामुळे देखील आव्हान स्वरूपाचा चेंडू आहे. मिस्टर एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्येचा आलेख देखील उंचावला जातो. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय सौरभच्या माध्यमातून. सौरभ अद्यापर्यंत या लोवेल संघाचा एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर मयूर त्यामुळे देखील दर्जेदार फटका आहे सौरभच्या बॅटमधून या स्पर्धेमधल्या या सामन्यामधल्या तिसरा षटकार येतोय मित्रांनो लवेल संघाकरिता. डगआउट देखील खुश आहे लवेल संघाचं. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय मैदानामध्ये सौरभच्या माध्यमातून. या 6 धावाच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक 5वं अंतिम मार्गस्थ असताना 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती लागत आहेत. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजाने जरूर बाद केलं. मात्र सौरभ एक दर्जेदार फलंदाजी करतोय. एकाकी खिंड लढवतोय मैदानामध्ये. या सामन्यामध्ये अद्यापर्यंत सौरभच्या बॅटमधून 3 लांब लचक षटकार आपण पाहिले. यावेळी देखील दर्जेदार फटका खरोखरच एक दर्जेदार शॉट एक दर्जेदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क होता. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू निर्धाव चेंडू सागता होत्या. धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय. यावेळी देखील दर्जेदार फटका आहे. या चेंडूवर देखील षटकार येतोय मित्रांनो. एकदा सौरभ करिता जोरदार टाळा द्या. काय फलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. खरोखरच संघाचा तारणहार म्हणून मैदानामध्ये फलंदाजी करतोय. धावसंख्येचा विचार केला तर 39 धावा धावफलकावरती लागतात. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये अद्यापर्यंत उत्तुंग असे 4 षटकार सौरभच्या बॅटमध्ये आपण पाहिले. त्यावेळी देखील दिनधाव स्वरूपात चेंडू जातोय. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय मयूरच्या माध्यमातून. मात्र स्ट्रायकिंग एंडच्या सौरभ करिता यावेळी देखील आउटसाइड ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. या चेंडूवर देखील एक धाव येते. एका धावीच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 40 धावा धावफलकावरती लागतात. एक दर्जेदार फलंदाजी पण मैदानामध्ये पाहतोय सौरभच्या माध्यमातून. यावेळी देखील दर्जेदार फटका आहे. खरोखरच एक दर्जेदार फटका आपण पाहतोय सौरभच्या बॅटमध्ये. या चेंडूवर देखील चौकार येतोय. या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा धावफलकावरती लागतात. 5 षटक संपल्याचे देखील खून करतात. 5व्या व अंतिम षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर 44 धावा विजयाकरिता 45 धावांची आवश्यकता असणार आहे या अबलुली संघाला. मित्रांनो एकदा सौरभ करिता जोरदार टाळा द्या. काय फलंदाजी केली आपल्या संघाकरिता. खरोखरच एक 4 षटकार देखील सौरभच्या बॅटमध्ये आपण पाहिले आणि या 44 धावांचा डोंगर उभारण्यामध्ये यश देखील मिळालंय या लवेल संघाला. 30 चेंडूमध्ये 44 धावा केल्यात. हे 45 धावांचा आव्हान ठेवलंय अबलोली संघासमोर. यावर आता पटलाक करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करतो अबलोली संघ हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे मित्रांनो.
चला आपली सगळं आपल्या सूर्यात असेल सलामीचे फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे विजयाकरिता 30 चेंडू 45 धावांची आवश्यकता. काय घडणार काय बिघडणार येणारे 30 चेंडू ठरवणार या स्पर्धेमध्ये कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतो आणि कुठला संघ या स्पर्धेकरिता टाटा बाय बाय करतो हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे. मित्रांनो सलामीची जोडी मैदानामध्ये जाते अमलोली संघाच्या माध्यमातून. सलामीची जोडी मैदानामध्ये अमित आणि सामन्याला सुरुवात होती आहे. पहिला चेंडू पाहिला तर आउटसाइड लेग स्टंप आउटसाइड ऑफ स्टंप टाकला जातोय. मिस्टर एक्स्ट्राच्या पद्धतीने धावसंख्येचा श्रीगाड शोधतोय. धावसंख्येचा विचार केला तर पराग गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. वैयक्तिक पहिला साकी के पहिले षटक घेऊया. पहिला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप टाकला. मिस्टर एक्स्ट्राच्या पद्धतीने धावसंख्येचा संघर्ष झाला. यावेळी देखील दर्जेदार फटका लॉंग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर जर पाहिले तर एकदा घेण्यात यश मिळते. एकादमीच्या मदतीने धावसंख्येचा आलेख उंचावला जातोय. धावसंख्येचा विचार केला तर षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना बिनबाद 2 धावा धावफलकावरती लागतात. विजयाकरिता 30 चेंडू 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक दर्जेदार फलंदाजी आपण मैदानामध्ये पाहिली. पहिल्या सत्रामध्ये सौरभच्या बॅटमधून खरोखरच एक दर्जेदार फटके आपण पाहिली या स्पर्धेमध्ये. या सामन्यामध्ये सौरभने खरोखरच एक दर्जेदार 4 षटकार आपण पाहिले सौरभच्या बॅटमधून. त्याबद्दल दुसऱ्या इनिंगमध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे अमित आणि सुमित. स्ट्रायकिंगला पाहिलं तर आपण सुमितला पाहतोय. गोलंदाजी मार्कवर पराग. त्यावेळी देखील दर्जेदार फटका चेंडू अमित आहे. या चेंडूवर जर पाहिले तर 6 धावा आहेत. 6 धावांच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला ना 8 धावा धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक पाहिले तर पहिलं मार्गस्थ आहे पराग. एक महागडी गोलंदाजी बनावी लागली या षटकामध्ये. अद्याप तर फक्त आणि फक्त 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या. विजयाकरता 30 चेंडू 45 धावांचा पाठलाग करत असताना खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय. सुमितच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर षटकार मारला. यावेळी देखील दर्जेदार चेंडू आहे. एक दर्जेदार कमबॅक आपण पाहतोय मैदानामध्ये. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडूच्या 7 धावतोय. धावसंख्या मात्र स्थिर असणार आहे. धावसंख्येचा विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावा धावफलकावरती लागतात. गोलंदाजी मार्कवर पुढे शिकतात. 10 ते 12 पावलांचा रन घेऊन राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय स्ट्रायकिंगच्या सुमित करिता. सुमितने जरूर अमितला पहिल्या चेंडूवर परागला पहिल्या चेंडूवर षटकार मारला होता. मात्र पुढचा चेंडू एक दर्जेदार कमबॅक आपण पाहतोय परागच्या माध्यमातून. पुढे शिकदा आउटसाइड लेग स्टंप ऑफ स्टंप टाकलेला चेंडू. या चेंडूवर जर पाहिले तर एक धाव येते. धावसंख्येचा विचार केला तर 9 धावा धावफलकावरती लागतात. महागडी गोलंदाजी बनावी लागेल परागच्या माध्यमातून. या षटकामध्ये अद्याप तर फक्त आणि फक्त 2 चेंडू टाकले आणि 2 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या. सॉरी 3 चेंडू झाले. 3 चेंडूमध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्यात. खरोखरच एक दर्जेदार गोलंदाजी आपण मैदानामध्ये पाहतोय. राईट राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. या चेंडूवर चेंडू अवैध आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल होते का पाहूया. सर्वात मोठा झेल सोडला जातोय. खरोखरच मोठा झेल सुटतोय. सुमित सारख्या मोठ्या फलंदाजाचा कॅच ड्रॉप होतोय. नक्कीच या संधीचं सोनं करतो का हा सुमित हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे. नक्कीच आज कॅच झाला असता तर एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला मिळाली असती. मात्र चूक पाहायला मिळते. लवेल संघाच्या माध्यमातून सुमित सारख्या मोठ्या फलंदाजाचा कॅच देखील ड्रॉप झाला. धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती लागतात. षटक क्रमांक पाहिलं तर परागचं पहिलं षटक मार्गस्थ आहे.
परागने एक संधी निर्माण केली होती, मात्र क्षेत्ररक्षकांकडून आपण चूक पाहतोय. पुन्हा पराग राईटा बा ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना यावेळी देखील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर एकदा वित्या एक चिकी सिंगल घेण्यामध्ये यश मिळते. एक दर्शकदार गोलंदाजी आपण पाहतोय परागच्या माध्यमातून. तर मात्र स्टॅकिंगला पाहिलं तर आपण अमितला पाहतोय अद्यापर्यंत एक चेंडू फेस केलाय आणि एक चेंडू मध्ये फक्त आणि फक्त एक धाव खर्च केल्या. एक धाव काढण्यामध्ये यश मिळाले अमितला. गोलंदाजी पार्कवर पराग पुरेशेदा राईटा बा वर विकेट गोलंदाजी करतोय स्ट्रायकिंग गेटच्या. सुमित करता यावेळी देखील दर्जेदार फटका आहे. सुमितच्या बॅटवर देखील एक लांब लचक षटकार होतो. या सामन्यामधला दुसरा षटकार असेल, या इनिंग मधला दुसरा षटकार आहे. या षटकाराच्या पद्धतीने धावसंख्येचा विचार केला तर 17 धावा फलकावरती लागतायत. एक महागडी गोलंदाजी बडावी लागेल परागच्या माध्यमातून. विजया करता 30 चेंडू 45 धावांचा पाठलाग करत असताना डावातला अद्यापर्यंत 6 चेंडूचा खेळ झालाय आणि 6 चेंडू मध्ये तब्बल 17 धावा खर्च केल्यात. तर विजयाकरता समीकरण पाहिलं तर 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. काय घडणार काय बिघडणार येणारे 24 चेंडू ठरवणार कुठला संघ या स्पर्धेमध्ये सेमीफायनल मध्ये दाखल होतो आणि कुठला संघ या स्पर्धेला टाटा बाय बाय करतो हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे मित्रांनो. तर मात्र चॅलेंजवर आपण पाहणार आहोत मैदानामध्ये. गोलंदाजी पार्कवर जर पाहिले तर नागेश फलंदाजी करता. फलंदाजी मध्ये जरूर निराश केलं होतं. गोलंदाजी कशा प्रकारे करतो हे देखील पाहण्याजोगं ठरणार आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेत यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाणारा चेंडू आहे. निर्धाव चेंडूची साथ होत्या. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा फलकावरती लागतात. गोलंदाजी पार्कवर नागेश पहिल्या चेंडूवर सुमित सारख्या मोठ्या फलंदाजाला अद्यापर्यंत खामोश ठेवण्यामध्ये यश मिळतंय. यावेळी देखील दर्जेदार फटका या चेंडूवर लोकांच्या डोक्यावरून लांब लचक षटकार येतोय. वाघाची धाड खोदला पहाड. चेंडू सीमापार 6 धावांसाठी एक दमदार षटकार आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. सुमितच्या बॅटवर या स्पर्धेतला दुसरा षटकार असेल या सामन्यामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर या 6 धावांच्या पद्धतीने 20-23 धावा फलकावरती लागतायत. गोलंदाजी मार्कवर नागेश पहिला चेंडू जरूर निधाव स्वरूपाचा टाकला, मात्र पुढच्या चेंडूवर एक दर्जेदार फटकार येतोय. पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू जातोय. पुन्हा एकदा लांब लचक षटकार आहे. दर्जेदार फलंदाजी पाहतोय मित्रांनो. सुमित करता एकदा जोरदार टाळाव द्या. काय फलंदाजी चालली आहे मैदानामध्ये. धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा फलकावरती लागतायत. खरोखरच एक दर्जेदार फलंदाजी आपण पाहतोय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिल्या 3 चेंडू मध्ये 12 धावा गेल्या. मात्र एक खरोखरच एक दर्जेदार दाबी संधी आहे. पुढील येणाऱ्या धावा डबल होणार आहे. पुढील 3 चेंडू मध्ये किती धावा करणार सुमित हे देखील पाहण्याजोगं ठरणार. यावेळी देखील पाहिलं तर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. या चेंडूवर जर पाहिलं तर 2 धावा येतात. 2+2 4 धावा फलकावरती लागणार आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येचा विचार केला तर 31 धावा फलकावरती सॉरी चॅलेंजिंग ओव्हर करता 16 धावा नंतर येणाऱ्या प्रत्येक धावा डबल असणार आहेत. गोलंदाजी पार्कवर नागेश अद्यापर्यंत महागडी गोलंदाजी बडावी लागेल. अद्यापर्यंत 14 धावा खाल्ल्या. आता गोलंदाजी पार्कवर पुढे एकदा लागायच्या वेळी फुल्लेन स्वरूपाला चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली सौरभ येतोय. झेल होतो का पाहूया. पुन्हा एकदा सुमितचा कॅच ड्रॉप होतोय या सामन्यामध्ये. या आधी देखील सुमितचा कॅच ड्रॉप झाला होता. यानंतर पुन्हा एकदा सुमितचा कॅच ड्रॉप होतोय. खरोखरच सुमितला या सामन्यामध्ये दुसरे जीवदान असेल. त्या मात्र 16 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागतात. या षटकामध्ये यापुढे येणारा प्रत्येक चॅलेंज देखील पूर्ण होतोय आणि प्रत्येक चेंडूवर आता प्रत्येक धावा डबल असणार आहे. यावेळी देखील दर्जेदार फटका आहे. या चेंडूवर देखील जर पाहिले तर 1+1 2 धावा फलकावरती लागतात. 5 षटक आपल्या देखील खून करतात. नागेश तर पाहिलं ना तर एक महागडे षटक असेल.
महागडं छोटं कपाट पाहिलं. या षटकामध्ये जर पाहिले तर 17 धावा आल्या आणि 8+. धावसंख्येचा विचार केला तर 41 धावा धावफलकावरती लागतात. विजयाकरिता फक्त आणि फक्त 4 धावाची आवश्यकता असणार आहे. ह्या अबलोली संघाला खरोखरच मित्रांनो एक कौतुक केलं पाहिजे. बल्लेबेबळ लवेल संघाचा एक दर्जेदार खेळ केला. यावेळी देखील दर्जेदार फटका या चेंडूवर देखील षटकार येतोय. षटकाराच्या मध्ये मित्रांनो अबलोली संघ या स्पर्धेमधील दुसऱ्या सेमीफायनल मध्ये दाखल होणारा संघ मित्रांनो एकदा जोरदार डावल्या उद्या सुमित करिता काय फलंदाजी केली या सामन्यामध्ये. 4 षटकार आले या सुमितच्या बॅट मधून. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये खरोखर एक मला समालोचित करण्याची संधी दिला त्याबद्दल सह्याद्री स्पोर्ट क्लब सावर्डे तुमचं खरोखर तुम्ही मनापासून